नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण C2C ॲडव्हान्स सिस्टमचा IPO बाजारात आले आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर मंडळी, ह्या IPOसाठी सध्या बाजारात जर बघितलं तर गुंतवणारा जे आहेत त्यांच्याकडून अगदी सर्वात मोठी बोली लावण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि भरघोस अशी यातर्फे आपल्याला बिडिंग होताना दिसून येत आहे. तर या IPOमध्ये जर बघितलं तर गुंतवणुकांना चांगल्या परतावासुद्धा मिळण्यासाठी सर्व इन्व्हेस्टर जे आहेत ते IPOवर सध्या तुटून पडले असून यासाठी आपण जर बघितलं तर ग्रे मार्केट प्रीमियम सुद्धा आपल्याला सध्या डबल होताना दिसून येत आहे. तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि या संदर्भात आपण IPOची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर मंडळी, चला आपण या IPO संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. जसे की आपल्याला मी या स्क्रीनवर दाखवत आहे, ही कंपनी जी आहे ती मुख्यत्वे म्हणजे जर बघितलं आपण तर डिफेन्स सेक्टरसाठी प्रोडक्ट बनवण्याचं काम किंवा त्यांना सर्व्हिस देण्याचं काम बनवत असते. तर जर आपण बघितलं तर डिफेन्स प्रोडक्ट इंडस्ट्री इन इंडियासाठी डेव्हलप करत असते वेगवेगळे डिफेन्सचे प्रोडक्ट असतात ते. त्याचबरोबर C41 सिस्टम, त्याचबरोबर आपण जर बघितलं AI आणि MLवर सुद्धा डेटा अनालिटिक्सची कामसुद्धा ही कंपनी करते. त्याचबरोबर वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा निर्माण करत असते कंपनी. तर आता कंपनी 4 मेन व्हर्टिकलमध्ये काम करते आपल्याला. तर मेन सर्व्हिसेस कोणते आहेत तर व्हर्च्युअल सप्लाय चेन, व्हर्च्युअल लॉजिस्टिक, व्हर्च्युअल मेंटेनन्स, अशा प्रकारे ही 4 क्षेत्रात कंपनी काम करताना दिसून आहे. त्याचबरोबर कंपनी बघितलं तर कंपनीचे प्रोडक्ट लिस्ट जरी बघितलं आपण तर त्यामध्ये काय येतं, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, C41 सिस्टम, अँटी ड्रोन कमांड अँड कंट्रोल सिस्टम, एअर डिफेन्स सब सिस्टम्स, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म्स मॅनेजमेंट सिस्टम आणि इंटिग्रेटेड वेसल मॅनेजमेंट सिस्टम असे वेगवेगळे जे आहेत ते प्रोडक्ट ह्या कंपनीच्या लिस्टमध्ये आहेत. आता कंपनीची जर स्ट्रेंथ जर बघितली आपण तर ब्रॉड रेंज ऑफ प्रोडक्ट म्हणजे कंपनी जे प्रोडक्ट आहेत ते वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत, जी की डिफेन्ससाठी मुख्यत्वे कंपनी तयार करते. स्ट्रॉंग R&D कॅपॅबिलिटीज विथ अ फोकस ऑन इनोव्हेशन, स्ट्रॉंग R&D कॅपॅबिलिटीज आहेत आणि इनोव्हेशनवर सुद्धा कंपनी फोकस करते. वेल पोझिशन टू बेनिफिट ऑफ द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया जे आहे त्याचा सुद्धा कंपनीला सध्या बेनिफिट भेटत असून कंपनी जे प्रोडक्ट बनवले जातात ते इंडिया, त्याचबरोबर आपल्या डिफेन्स सिस्टम आहे त्यांना, डिफेन्सची फोर्स आहे त्यांना सुद्धा देण्याचं काम ही कंपनी करत असते. स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे कंपनीची, त्यांचे ग्लोबली सगळे जे कस्टमर आहेत त्यांच्यासोबत त्यांची स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स मॅनेजमेंट टीमसुद्धा ह्या कंपनीची आहे. आता आपण IPOकडे वेळ ना, IPOचा ऑब्जेक्ट जर बघितले, हा पैसा जो गोळा करण्यात येणार त्याचा मुख्यत्वे वापर कंपनी काय करणार आहे तर आपण जर बघितलं ह्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ती कंपनी सध्या जे ऑपरेट करते ते बेंगलोरमधून ऑपरेट करते आणि बेंगलोर आणि दुबईमध्ये त्यांना सेटअप करण्यासाठी सुद्धा ह्या पैशाचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर टुवर्ड्स फिट आउट द न्यू प्रमायसेस, नवीन प्रमायसेस किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी बेंगलोर दुबईचा वापर इथं पैशाचा केला गेला आहे. पेमेंट ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट देण्यासाठी ह्या पैशाचा वापर करण्यात येणार आहे. द फंड ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स ऑफ द कंपनी, वर्किंग जे कॅपिटल रिक्वायरमेंट असतं त्यासाठी किंवा जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी ह्या पैशाचा वापर कंपनी करणार आहे. आता जर IPO डिटेल जर बघितलं तर IPO जो ओपन होणार आहे तो 22 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत हा IPO ओपन आहे. फेस व्हॅल्यू 10 असून 214 ते 226 अशी इथं IPOची प्राइस बँड आपण ठेवण्यात दिसून येत आहे. एका लॉटमध्ये 600 शेअर असणार आहेत. फ्रेश इश्यू जर बघितला आपण तर किती शेअरचा फ्रेश इश्यू आहे, टोटल इश्यू साईज तेवढीच आहे. लिस्टिंग जे आहे ती NSE आणि BSE दोन्हीवर सुद्धा इथे लिस्टिंग होताना आपल्याला दिसून येत आहे. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका लॉटमध्ये 600 शेअर असून आपल्याला 214 ते 226 असा प्राइस बँड इथं ठेवण्यात आलेला आहे. आता IPOची टाईमलाईन काय आहे तर 22 नोव्हेंबरला हा ओपन होणार आहे. त्यात जर बघितलं आपण नोव्हेंबर 26ला क्लोज होणार आहे. बेसिक अलॉटमेंट जे आहे ती 27 तारखेला काढणार आहे. रिफंड जे आहे ते आपल्याला 28ला मिळणार आहे. डीमॅटमध्ये जे आहेत ते 28लाच क्रेडिट होणार आहेत शेअर. लिस्टिंग जे आहे ते 29 तारखेला फेब्रुवारी 29ला होणार आहे आणि मॅन्डेट जर आपण ॲप्लिकेशन जर करत असेल तर 26 तारखेला आपल्याला 5 पर्यंत हे मॅन्डेट आहे. जर ॲप्लिकेशन केलं असेल तरच आपल्याला ॲक्सेप्ट केलं असेल तरच आपल्याला या IPOमध्ये लाभ किंवा बेनिफिट मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचे 22 ते 26 IPO असणार आहे आणि 29 तारखेला लिस्टिंग होणार आहे. NSEवर आपल्याला नोंद घ्यायची आहे. आता IPOचं लॉट साईज जर बघितलं, जसं मी तुम्हाला रिटेल जर कॅटेगरीमधून आपण ॲप्लिकेशन केलं तर एक लॉट आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यामध्ये 600 शेअर असणार आहेत आणि जर बघितलं आपल्याला प्राइस बँड काय असणार आहे, 1,35,400 आपल्याला मिनिमम 1,35,400ची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे. कारण हा SME IPO असल्यामुळं आपल्याला इथं जे आहे ते एका लॉटमध्ये एवढे शेअर आपल्याला येणार आहेत आणि 1,35,000ची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. मॅक्सिमम जर बघितलं आपण रिटेलमध्ये 600च घेऊ शकता शेअर आणि ते म्हणजे 1,35,000 करू शकता. H&I कॅटेगरीमध्ये जर आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर 1200 2 लॉटमध्ये जर ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला 2,71,200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे.
तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं मिनिमम आपल्याला 1,35,600ची इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागणार आहे. आता C2C सिस्टमचा जर ग्रे मार्केट प्रीमियम जर आपण बघितला, जर IPO स्टार्ट मिरर इट्स रोबस्ट परफॉर्मन्स इन द ग्रे मार्केट वेअर द अनलिस्टेड शेअर ऑफ द C2C ॲडव्हान्स सिस्टम आर ट्रेडिंग ॲट द प्रीमियम ऑफ 245. जर आपण बघितलं ग्रे मार्केट प्रीमियममध्ये सध्या बघितलं तर हे शेअर आहे ते 245 रुपयाला ट्रेड होताना दिसत आहे. सध्याची प्राइस आहे ती 216 आहे, परंतु हे जे ट्रेडिंग जे चालू आहे 245 रुपयाला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 108% प्रीमियमवर सध्या हे शेअर जे आहे ते मार्केटमध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसून येत आहे. आता GMPची जर आपण हिस्ट्री बघितली तर मी तर 18 तारखेपासून आपल्याला दाखवत आहे 23 तारखेपर्यंत जर GMP बघितला तर IPO साईज प्राइस जे आहे ती टॉप जी आहे ती 226 आहे. GMP बघायचं 245 245 जर आपण खाली आला तर इथून जी चेंज आहे ती 225 225 नंतर 245 झाली. 21 तारखेला 245 ते 23 तारखेपर्यंत सध्या 245 इथं आपल्याला प्रीमियम किंवा GMP प्राइस आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 108% लिस्टिंग गेन मिळू शकणार आहे. तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं GMP न पाहता कंपनीचा आपण जर बघितलं परफॉर्मन्स आणि त्यानुसार आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून आपण या IPOसाठी अप्लाय करायचा आहे किंवा नाही याचा आपण विचार करायचा आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं कंपनीचा परफॉर्मन्स बघितला, कंपनी म्हणजे जर GMPची प्राइस बघितली आणि बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर कंपनीची मॅनेजमेंट टीम, कंपनीचं जे काम करायचं क्षेत्र आहे ते बघितलं तर कंपनीच्या विस्तारासाठी किंवा कंपनी ह्यामधून मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करू शकते असं आपल्याला दिसून येत आहे. तर SME IPO असल्यामुळे हाय रिस्क जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनीच ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं असा आम्ही सल्ला देऊ इच्छितो. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. या IPO संदर्भात आणखी काही क्वेश्चन असतील तर जरूर आम्हाला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.